तर बुलढाण्यामध्ये शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेच्या उमेदवारीचा नामांकन अर्ज दाखल केलेला आहे. ते बोलतायत, थेट पाहूया. अर्ज दाखल केल्यानंतर भेटीचे कारण काय? नाही, ही भेट आधी पूर्वनियोजित ठरलेली होती, कालपासूनच ठरलेली होती. उद्या जो पक्षाचा मेळावा आहे त्या संदर्भात चर्चा आम्ही करणार होतो आणि ती चर्चा आम्ही केली. नेमकं फॉर्म भरायची वेळ आपल्यावर का आली? अरे वेळ आली काय म्हणजे पक्षाचा मला पण असं वाटतं की आपण पण उमेदवारीला लढली पाहिजे. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, जिल्हावासियांचा आग्रह आहे आणि म्हणून अर्ज भरला आपण. याबद्दल मुख्यमंत्र्यांचा काही आदेश होता आपल्याला? अर्ज भरण्याकरता काही कोणाचा आदेश वरून तर नव्हता, पण साहेबांचा फोन अर्ज भरणं झाल्यानंतर मला आलेला आहे. काय झालं? काय बोलणार त्याच्यामध्ये? त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्या संदर्भात अर्ज दाखल केला काय, अर्ज दाखल केलाय का असं विचारलं. म्हटलं हो मी दाखल केलेला आहे, एवढं बोलणं झालं. म्हणजे त्यांची संमती आहे? नाही, अशी काही संमती वगैरे नाही आहे. त्यांनी माघार घ्यायची सांगितली, तुम्ही घेणार का? त्यांनी माघार घ्यायची सांगितली तर घेणार का? अजून तर काही तशा प्रकारचं मला कोणी काय बोललेलं नाही. खासदार साहेबांनी तसं म्हटलं माघार घ्या वगैरे. आजच्या अर्जाच्या विषयावर खासदार साहेबांची माझी चर्चाच झाली नाही. उद्या मेळाव्याला जाणार महायुतीच्या मेळाव्यात जाणार उद्या? मग पक्षाचा आमदार आहे, मी जाणारच ना. मीच आयोजित केला, माझ्या विधानसभेचा मेळावा आहे, मी सर्वांना आयोजित केलं आहे. सकाळपासून राष्ट्रवादी, BJP, सगळ्या मित्रपक्ष संघटना सगळ्यांना मी आमंत्रित केलं आहे तिकडे. तुमच्या प्रचारासाठी की खासदार जाधवांच्या प्रचारासाठी? महायुतीच्या प्रचारासाठी. गेल्या एक तासापासून अशी चर्चा आहे की भाजपने जो अंतर्गत सर्वे केलेला आहे त्यानुसार शिंदे गटाचे म्हणजे तुमच्या गटाचे आमदार नाराज आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी तक्रारही केली आमदार खासदारांनी. हे तर आम्ही तुमच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून ऐकून राहिलेलो आहे, पण त्यांनी तसं केलंय म्हणून मी अर्ज भरला असा याचा अर्थ होत नाही. नाही, पण मध्यंतरी तुम्ही एकदा घोषणा केली होती की तुम्ही लोकसभेसाठी उमेदवारी दाखल करणार आहात, नंतर माघारही घेतली होती, पुन्हा परत आज अर्ज भरला. नाही, मी तेव्हा ते जागा सोडण्याच्या विषय होता, त्या अनुषंगाने मी स्टेटमेंट केलेलं होतं. असं दुसरं काय वेगळं केलेलं नाही.